गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत राज्यसेवेचे मुख्य आणि पूर्व परीक्षेत जी ऍड आली होती बघा, 447 पदासाठी आली होती. तर आता एक नवीन जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अगोदर एमपीएससी ची प्री एक्झाम झालेली आहे बघा राज्यसेवेची, त्याचं कट ऑफ पण लागलेलं आहे. आणि आता जी मेन्स एक्झामसाठी बघा त्याची जाहिरात आलेली आहे. त्याची एकूण जी पोस्ट आहेत बघा, 477 पोस्ट आहे. ते वाढू पण शकतात पुढे एक्झाम झाल्यानंतर. तर बघा, परीक्षा दिनांक 26-27 एप्रिलच्या दरम्यान आहे बघा, 2025 ला. तर आपण डिटेल्स बघूया की कोणत्या पोस्ट होत्या, काय असणार आहे प्रोसेस. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, जी म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात आली होती बघा. आणि एक्झाम झाली होती प्रीची बघा. पूर्व परीक्षा जी झाली होती 24 मेच्या आसपास, 24 मेला झाली होती बघा. आणि जी जाहिरात प्रसिद्ध झाली ती 20 फेब्रुवारी 2025 ला. आणि जी एक्झाम झाली होती मेला, 8 मेला एक्झाम झाली होती राज्यसेवा पूर्व परीक्षा. आणि आता दिनांक 12 मार्च 2025 ला रोजी जाहीर करण्यात आले आहे की, म्हणजे निकाल लागलेला आहे बघा. कट ऑफ लागलेला 2000, म्हणजे 2025 ला 12 मार्चला. तर आता मुख्य परीक्षा जी राहील समजा राज्यसेवेची जी प्रोसेस आहे, सिलेक्शन प्रोसेस, पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू प्रोसेस आहे बघा. तर आता मुख्य परीक्षा राहणार आहे 2024 ची जी ऍड होती. तर आता मुख्य परीक्षेची राहणार आहे दिनांक 26 एप्रिल 2025 ते दिनांक 28 एप्रिल 2025 पर्यंत या कालावधीत राहणार बघा. जे सेंटर आहे अ, अमरावती अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे बघा. तर जी अर्ज सादर करण्याची कालावधी बघा, 20 मार्च पासून चालू झालेला अर्ज करण्यासाठी. ज्यांचं कट ऑफ आलं असेल बघा प्रीमध्ये, जे मेन्ससाठी क्वालिफाय आहेत, ते ह्या अर्जासाठी फॉर्म भरू शकता. मेन्ससाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर 3 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही भरू शकता, नाही तर ऑफलाईन पण भरू शकता. बघा, एमपीसी जे राज्यसेवेचे जे रिक्वायरमेंट होते 477 बघा. उपजिल्हाधिकारी गट अ चे 7 जागा आहे. पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त 20 जागा, सहाय्यक राज्य कर आयुक्त 116 जागा, गट विकास अधिकारी 52 जागा, सहाय्यक संचालक 43 जागा, सहाय्यक आयुक्त 3 जागा, उद्योग उपसंचालक 7 जागा, सहाय्यक कामगार आयुक्त 2 जागा, सहाय्यक आयुक्त 1 जागा, मुख्य अधिकारी सहाय्यक 26 जागा, मंत्रालयीन विभागीय कक्ष अधिकारी 19 जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी 25 जागा, सहाय्यक आयुक्त गट ब 1 जागा, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क 5 जागा, कौशल्य विकास रोजगार उद्योग उद्योग उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब चे 7 जागा, सहकारी कामगार अधिकारी 4 जागा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी 4 जागा, उद्योग अधिकारी 7 जागा. अशा जागा आहेत बघा. निरीक्षक अधिकारी 7 जागा, 76 जागा. तर एकूण वॅकन्सी 477. लास्ट डेट आहे 3 एप्रिल 2025. सिलेक्शन प्रोसेस प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू बघा. ओपन कॅटेगरी 544, अदर कॅटेगरीसाठी 344. परीक्षा दिनांक 26, 27, 28 एप्रिल 2025 होणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.